सांगा मला हे रो प्रिंट करायचे फक्त. मॅट्रिक्स 1 0 असं प्रिंट केलं चालेल का? थांब एक मिनिट, कारण एक मिनिट थांब. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट नाही करायचं. काय म्हटलं रे धनंजय? बोल ना, काहीतरी बोलला तू. झालंय आणि पाहू. काय आलं? 1 2 3 चालतंय असं पण. असं थांब ना. काय चोर सांगा ना तुम्ही जाता. मी 3-4 वेळ घेतले शुक्रवारी. आता होईल का? बरोबर. पण हे काय रिटर्न करतंय? हे बघा, हे काय रिटर्न करतंय? किती ब्रॅकेट दिसतं बघा बरं. मला फक्त सांगा फरक बघा बरं का. रो दिसते पण किती ब्रॅकेट आहे याच्यात? 2 आहे. आणि जर नॉर्मली असं करतो मी जेव्हा, आणि इथं बघा आता किती ब्रॅकेट आहे? एकच आहे. फरक काय दिसतोय मग? कॉलम तर घेतलेच आहे त्याने. ॲरे ऑफ ॲरे आहे पहिला, दुसरं काय सिंगल ॲरे. मग जेव्हा तुम्ही मॅट्रिक्स 0 करता ना, फक्त हा एलिमेंट प्रिंट होतो. येतं एक लक्षात? आणि जेव्हा तुम्ही हे वाले मेथड वापरता ना, हे काय करतं एक प्रकारे फिल्टरिंग करतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे काय, तो टू डायमेन्शनल ॲरेच रिटर्न करेल. ठीक आहे. पण कसा? त्याच्यामधली फक्त पहिली रो बघा कुठपासून स्टार्ट होईल? 0पासून. आणि नंतर काय कुठपर्यंत? 1 पकडला जातो का? नाही. म्हणजे काय 0 फक्त. आणि कॉलम कोणते पकडले याने? याचा अर्थ काय होतं? ना स्टार्ट मेन्शन आहे ना एंड मेन्शन आहे. नॉर्मलवाला ॲरे घेऊ, एवढं लक्षात ठेवा फक्त. झिरो बेस नंबर घेऊ. एक खालचं विसरून जा, काहीच नाही. आता मला सांगा, पहिले हे दिसतंय ना, एवढंच एलिमेंट प्रिंट करायचं तर कसं केलं असतं आपण? स्लायसिंग थ्रू. हा नॉर्मल पायथनचा ॲरे बरं का. काय 0 3 बरोबर. म्हणजे कोणते प्रिंट झाले? 0 1 2. हा जर काढून टाकला तर याचा अर्थ काय? एम्प्टी म्हणजे काय असेल? एंड असं आलं. आणि जर मी असं केलं असतं 2 तर कुठून झालं असतं प्रिंट? 2 3 4 बरं. थांबा एक मिनटं, परत रन. नाही ना, एक मिनट सेव्ह करू दे. ते कोड रनरचा इश्यू. हां काय आलं? कुठून झालं त्याने? इथून बरोबर. इथं जर मी एक्सप्लिसिटली मेन्शन नाही केलं, म्हणजे मी जर स्टार्ट मेन्शन नाही केलं, तर बाय डिफॉल्ट काय असतं? स्टार्ट. आता मला सांग काय असतं? 0 असतं. म्हणजे काय? इथं जर काही मेन्शन नाही केलं तर स्टार्ट काय असतं? 0. आणि इथं काही मेन्शन नाही केलं तर काय असतं? एंड. म्हणजे कुठपर्यंत? लास्ट इंडेक्स असेल बघा, त्याच्या पुढला एखादा असेल नंबर. ते हेच आहे ना मग. ते हेच चालू आहे, सांगतो मी आता परत. हां हां बरोबर. ते आधी रोचे ऑपरेशन असतं, नंतर कॉलमचे ऑपरेशन असतं. मग तेच सांगतो मी आज परत आता.
इम्पोर्ट numpy -np बरोबर. आता लक्ष दे फक्त, मी कसं एक्झाम्पल येतो बघ फक्त आता. काय नाही माहिती आहे 14 सप्टेंबर. टाइम किती नाही नाही स्टार्टिंग कितीला होती तुम्ही किती वाजता आले? झालं का? झाल्यावर सांगा मला. आणि आता आता बरोबर लक्ष देईल बघा. आज तुमच्या डोक्यावर नाही ना. आपण काय करू माहिती आहे का, स्टुडंट लिस्टचा एक ॲरे घेऊ. त्याच्यात काय राहील, पहिले नाव राहील, ठीक आहे. काय राहील, नाव. त्याच्यानंतर त्याचं ईमेल ठरवू आपण, ठीक आहे. आणि नाही का 3 सब्जेक्टचे मार्क राहतील, एक फिजिक्स, ठीक आहे, केमिस्ट्री आणि मॅथ्स. नाही, बायोलॉजी इट्स माय लिस्ट फेवरेट सब्जेक्ट, ठीक आहे. मॅथ्स चालतं मला, ठीक आहे. कोणाचं नाव घेऊ, चला आपण हे नाही घ्यायचं घेऊ, प्राचीचं घेऊ. थांब, शूटरचं नंतर घेऊ आपण. शूटर सगळ्यात खालून सगळ्यांना शूट करेल तो, ठीक आहे. प्राची @gmail.com. नाही थांब, प्राची बरोबर ना मॅडम? बरोबर. फिजिक्सला दिला समजा 80 मार्क्स आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीला किती मार्क्स आहे, 90 मार्क्स आहे, ठीक आहे. आणि मॅथ्सला किती मार्क्स आहे, 80 मार्क्स आहे, बरोबर. त्यानंतर आपण नाही घ्यायचं नाव घेऊ, ठीक आहे. त्याच्यानंतर काय ईमेल काय घेऊचा, थांब तू बरोबर आहे का? हां, तुझं पण माझ्या डोक्यात. तू सर थांब ना, तू 1 मिनटं थांब ना, सांगतो ना. तुमचे तर प्रत्येकाचे घेतो. त्याच्यानंतर अरे बापरे, तो बस का आता? तू घेऊन देते का? @gta.com बरोबर का? आता गेम खेळतो त्याच्यामुळे मागं येतो थोडासा, ते. हां, गेम भारी होता व. त्याच्यानंतर आता कोण राहिला अजून? चलो पटकन आवरू थोडंसं. हे थांब रे 1 मिनटं यार, थांब प्रांजल बरोबर ना मॅडम? हां, किंवा IDGAF लिहू का IDGAS, काय लिहू सांगा. तिला माहिती समजलं असेल काय ते. माहिती आहे का? माहिती आहे का काय? नाही, हे माहिती आहे ते. अर्थ वाचला ना, मला सांगू पण नका त्याचा.
हां 76 थांब. साक्षी मॅडम तुमचं नाव सांगा काय टाकू जवळलं ना मॅडम. नाही थांबा मॅडमचं ना असं ठेव बस का बस का आता मॅडम काय करू शकत नाही मी आता प्रेशर लय माझ्यावर. ठीक आहे बस का आता कुठे कोणते ए बस आता थांबा लक्ष द्या. ती फटाके वाले नसते काय दिवाळी पडतो ते आणले. आता इकडे लक्ष द्या रे फक्त आता फक्त लक्ष द्या. आता एक मिनिट आता काही बोलायचं नाही बरं का लक्ष द्या. आता जर म्हटलं मला कोणी काही समजलं नाही मग मी बघेल तुमचं बेत. ठीक किती रोज आहे सांगा मला. 6 रोज आहे बरोबर. हां आता आपल्याला काय करायचं आहे ऐका फक्त आता लक्ष द्या. तो अल्लू अर्जुनचं पिक्चर पाहिले का. लकी काय अभ्यास नव्हतं घरी त्याच्यामुळे त्याला 20-20 मार्क आहे. ठीक आहे पण रेसर आहे म्हणून त्याला किती मार्क आहे प्रत्येकाला 20-20 मार्क. आता कसं वाटतंय आता कसं होतंय मग आता कसं होतंय चांगलं वाटतंय का. मी ना लय बेकार बोललो बरं का त्याच्यावर इतका बेकार डायलॉग देईल ना खरं सांगतो मी. माहिती आहे ना. हां आता बस आता हां एक अप्रे आता काहीच बोलू नको तू. हे तुमचं ना डेटाबेस सॉरी जाऊ दे मोरू दे. किती नाव आहे 1 2 3 4 5 6 7 आहे बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे फक्त पहिली रो प्रिंट करायची. मी कोच आहे रे बाबा मी नाही घेत एक्झाम. मला डायरेक्ट किती राहते मला 99 99 99 नाही तर एक स्पेशल आकडा सांगाल तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे लक्ष द्या काहीच नाही बोलू आता. आपल्याला काय करायचं फक्त पहिली रो प्रिंट करायची काय आपल्याला डिझेल प्रिंट करायचा. ठीक आहे आपल्याला लक्ष द्या रे एक मिनटं ए प्रांजल आपल्याला काय करायचं डिझेल प्रिंट करायचे. ठीक आहे डिझेलवाली रो प्रिंट करायचे. तर मी कसं करेल नॉर्मली प्रिंट स्टुडंट लिस्ट नंतर काय करणे 0 बरोबर. किती झाली 0 बरोबर 0 रो. जर फर्स्ट रो प्रिंट करायची असेल तर काय करेल 1 बरोबर. कॉलम हां पर्पल प्रिंट झाला आता. ठीक आहे आता मला सांगा ॲरे ऑफ ॲरे का सिंगल ॲरे. सिंगल ॲरे बरोबर. पण आता मला काय करायचं आहे जर समजा मला हीच रो प्रिंट करायची आहे. ठीक आहे पण आपला जो नवीन सिंटॅक्स आहे तो वाला यूज करून जर केला आपण कसं सगळे कॉलम घ्यायचे आपल्याला तर मग कसं येईल बघा. काय आलं सिम्पल ॲरे आला ना. आता काय येईल सिम्पल ॲरे राहिलं. मगाशी काय होत होतं तो का बरं येत होता. किती पॅरामीटर पास करेल याच्यात एकच आहे ना. मग तो जो सिंटॅक्स यूज केला मी आता फक्त कुठे गेला लक्ष द्या फक्त असा यूज केला आता मी. आता काय प्रिंट होईल आता काय होतं आहे ॲरे ऑफ ॲरे किती रोज आहे 2 आहे. आणि जर एकच घ्यायची असेल तर
म्हणजे काय होतं माहिती का, जेव्हा तुम्ही हा कोलन, जिथं पण तुम्ही कोलन लिहायला सुरुवात केली तर तो काय करतो, इन शॉर्ट फिल्टरिंग करतो आहे. ठीक आहे, ॲरेमध्ये फिल्टरिंग करतो आहे. आता मला सांगा, जेव्हा मी रोची फिल्टरिंग करेल, ठीक आहे, काय इंडेक्सिंग बेस फिल्टरिंग आहे, कोणती रो पकडतो आहे, 0पासून तर कुठपर्यंत जाईल, कोणती रो 1 पकडला जाईल का याच्यात, नाही, म्हणजे काय ही रो आली बरोबर. आणि जर मी असं केलं तर किती रोज येतील सांग बरं, 2, म्हणजे काय ॲरे ऑफ ॲरे येईल बरोबर. आता याला थोडी माहिती तुम्ही एक रो प्रिंट करणार आहे का 2 रो प्रिंट करणार आहे, बरोबर आहे का नाही. त्याला काय माहिती तुम्ही ॲरो ऑफ ॲरे प्रिंट करणार आहे, एवढं लक्षात आहे. त्याला काय माहिती ॲरो ऑफ ॲरे प्रिंट करणार, तो एक असू शकतो किंवा मल्टिपल असू शकतो. इथं काय सांगा बरं, किती रोज प्रिंट झालेले आहे, 2 प्रिंट झाले. मी एक पण प्रिंट करू शकतो, बरोबर आहे की नाही. झाली का एक रो प्रिंट. पण इथं कसं झालं, तो परत ॲरो ऑफ ॲरे प्रिंट होतो आहे. सिंगल रो एलिमेंट प्रिंट होतो आहे का डायरेक्ट, सिंगल रो एलिमेंट प्रिंट होतो आहे का, नाही. सिंगल जो रो एलिमेंट प्रिंट करायचं आपलं काय नॉर्मल सिंटॅक्स एकदम बास, आपण जसं पायथनमध्ये करतो नॉर्मली तसंच करायचं. इथपर्यंत आलं का लक्षात, बस. हां, आता आपल्याला काय करायचं आहे माहिती का, लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे स्टुडंटचे नाव आहे ना, ते याच्यातलं फक्त आपल्याला नेम आणि ईमेल प्रिंट करायचं आहे. काय प्रिंट करायचं आहे, नेम आणि ईमेल, एवढं लक्षात द्या. आता नेम आणि ईमेल प्रिंट करतो म्हणजे फोकस कशावर राहील, कॉलम्सवर राहील फक्त. ठीक आहे, रोज सगळ्या राहणार आहे, मी रोजला पकडीत नाही सध्या, लक्षात आता फक्त काय कॉलम्सवर राहणार आहे. मग मी काय करेन, प्रिंट स्टुडंट्स लिस्ट बरोबर. कॉमाच्या आधी कसलं असतं सांगा बरं, ऑपरेशन्स रोजचे असते, आणि कॉमानंतर काय असतं, कॉलम्स असते. रोज सगळ्या पाहिजे म्हणून मी काय केलं, फक्त कोलन लिहिला, काय स्टार्ट आणि एंड सगळा इन्क्लुझिव्ह राहील बरोबर. आणि आता फक्त कॉलमवर लक्ष द्यायचं आहे, कॉलम कुठून स्टार्ट झाला पाहिजे, कोणता नंबरचा कॉलम आहे हा, 0th बरोबर. आणि कुठपर्यंत गेला पाहिजे सांगा बरं, 0th कॉलम, फर्स्ट कॉलम बरोबर. म्हणजे इथं आकडा जो टाकावा लागतो काय असेल, 2. झालं का प्रिंट बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करायचं, फक्त समजा आता हे ईमेलपासून जेवढे मार्क्स असतील ना, ठीक आहे, फिजिक्स केमिस्ट्री मार्क्स ते प्रिंट करायचे. स्टुडंटचं नाव इम्पॉर्टंट नाही मला, तर मी काय कसं करेल मग, कॉलम कुठून स्टार्ट करेल, नाही ना, फक्त ईमेलपासून स्टार्ट करायचं मला, हे आधीच नाही प्रिंट करायचं. 1 काय करेल मग, 1 आणि कुठपर्यंत जाईल, एंडपर्यंत. एंडसाठी मी काय करू शकतो, एक तर इंडेक्स मोजू शकतो, काय 0 1 2 3 4, म्हणजे इथं काय टाकावं लागेल 5 बरोबर. हे मॅन्युअली केलं मी काम. पण जर मला एंडच कन्फर्म आहे तर मी काय करू शकतो, ब्लँक सोडून देईल, ते काय ऑटोमॅटिकली लास्टवाला पकडेल बरोबर. आलं इथपर्यंत डोक्यात आहे, लक्षात, ठीक आहे. त्यानं रोजचा काही संबंध आहे का आता इथं, नाही, फक्त कसला पकडून राहील मी, कॉलमचा. फक्त मला ईमेल पाहिजे. आता ईमेलसाठी काय करेल मी, कुठून स्टार्ट करेल, 1पासून तर कुठपर्यंत जाईल, 2, म्हणजे इथं आकडा काय पाहिजे, 2. म्हणजे कोणता कॉलम प्रिंट होईल सांगा बरं, फक्त ईमेलवाला कॉलम प्रिंट होईल. काय आलं रे, थांब ना, हां काय आलं, कोणता कॉलम प्रिंट होतं फक्त ईमेलवाला बरं. आपण काय करू, फक्त फिजिक्सवाले मार्क प्रिंट करू, ठीक, फिजिक्सवाले. जर त्याच्यात 100 मार्क्स आले समजून घ्यायचे ते प्रांजलचे मार्क्स आहे, ठीक आहे. तर आपल्याला कसं करायचं सांगा बरं, कोणता कॉलम, इंडेक्सिंग करतो तुमच्यासाठी लागलंच तर मी. हां, आता लक्षात आहे, सांगा मला, फक्त मला काय करायचं, फिजिक्सवाले मार्क प्रिंट करायचे. कसं करेल, कुठून स्टार्ट होईल, आणि सेकंडपासून, आणि इथं आकडा काय राहील, वाव, हो वाव, मस्त आहे ना, ठीक आहे. काय आलं असं 80 90 बरोबर, ते प्रिंट झालेले आहे. मला सांगा आता फक्त पहिले तर नाव ईमेल घेतलं होतं बरोबर, त्याच्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स. मला फक्त नाही का केमिस्ट्रीवाला प्रिंट करायचं होतं. काय इंडेक्स आहे, 2 and 4. हां, 3rd इंडेक्सला होता केमिस्ट्री, 3 and 4 येईल बरोबर. 3 and 4 गेलं तर काय होईल, फक्त केमिस्ट्रीचे मार्क्स प्रिंट होते. आणि जर फक्त मॅथ्सवाले पाहिजे असेल तर 4 आणि 5. आता सांग मला, फक्त पहिला कॉलम पाहिजे असेल तर, हां 0 1 बरोबर. सगळे पाहिजे असेल तर दोन्ही साईडला ब्लँक सोडलं चालेल, किंवा स्टार्टिंगला 0 लिहिलं नंतर कोलन आणि ब्लँक सोडलं तरी चालेल.
बरोबर, काय इश्यू नाही. हे काय होतं फक्त म्हणजे रोज सगळं प्रिंट करतो एवढं लक्षात ठेवा. फक्त मी काय केलं, कॉलम फिल्टर केले. ठीक आहे, हा कॉलम तो कॉलम, याच्यात काय डाऊट आहे का? कॉमाच्या आधी काय असतं आणि कॉमा नंतर काय असतं? कॉलम्स असतं. याच्यात तर काही डाऊट नाही आता. बरोबर, आता आपण काय करू, फक्त कॉलमला स्किप करून देऊ. कॉलम काय करू, सगळे पकडू कॉलम्स. ठीक आहे, म्हणजे काय सांगा बरं, सगळे कॉलम पकडायचे म्हणजे कसं लिहिल सिंटॅक्स? कॉमा नंतर काय लिहिल मी? एम टी आणि नंतर कोलन आणि एम टी. बरोबर, म्हणजे काय होईल, सगळे कॉलम पकडले जातील. बरोबर, आणि समजा याच्यातली पहिली रो कोणती? प्राचीची. दुसरी कोणती? भूमिकाची. ठीक आहे, तर आपल्याला फक्त त्याच रोज प्रिंट करायच्या, पहिल्या दोन. तर कसं केलं असतं? कोलन टू. बरोबर, म्हणजे काय? 0th इंडेक्सवाली फर्स्ट इंडेक्स. हां बरोबर, सेकंडवाला 0 एक स्किप होऊन जाईल इंडेक्सच्या बेसवर. ठीक आहे, 0th आणि फर्स्ट रो. ठीक आहे, म्हणजे काय? प्राची आणि भूमिकाचं प्रिंट झाली रो. ठीक आहे, त्यानंतर आता नाही का, समजा फर्स्ट इंडेक्सला हिची रो आहे आणि सेकंड इंडेक्सला धनंजयचे. मला हे 2 रो प्रिंट करायचे बघ, फर्स्ट इंडेक्सवाली आणि सेकंड इंडेक्सवाली. तो रोची नंबर कधी स्टार्ट होईल? बाकी नाही लिहिलं कोणीच. नाही मॅडम जरा इकडे लक्षात आलं. बस आता नाही का, आपल्याला रोजवर फोकस करायचं आहे. मिस्त्री साहेब झालं का तुमचं? हां, जाऊ दे, काही फरक नाही पडत. त्या नाव असून का उभे राहतो प्रत्येक वेळेस. आता लक्ष द्या फक्त. ठीक, मी काय म्हटलं, ही वाली रो प्रिंट करायची, तर आपण इथं काय केलं असतं, ह्या 2 बरं का फक्त. हे हां 0पासून तर कुठपर्यंत जाईल? अरे हे बघा, याचा मिनिंग काय सांगा बरं मला? एंड कॉलम. आणि याचा मिनिंग काय? स्टार्टिंग टू एंड रो. या याचा मिनिंग काय? म्हणजे काय? सगळे रोज आणि काय? सगळे कॉलम. मग काय आउटपुट येईल याचं? हां थांब ना एक मिनटं, सेव्ह तर करू दे भाई. तो प्रोग्राम सेव्ह नाही, निम्माच सेव्ह येतो. हां, आता काय आलं, सगळे रोज आले, सगळे कॉलम आले. बरोबर, हे जर लास्टवाले 2 रो पाहिजे असेल, आदित्य आणि लकीवाले, तर काय केलं असतं मी? इंडेक्सिंग कुठून आहे सांगा बरं? 0 1 2 3 4 5 हे पाहिजे ना रे. 5 पासून तर काय 7 पर्यंत. बरोबर ना, म्हणजे कोण? आदित्य आणि लकी प्रिंट होत जाईल. बरोबर, कोण? शूटर आधी आणि काय लकी द रेसर झाला प्रिंट. ठीक आहे, आलं इथं. त्यानंतर आता लक्षात द्या फक्त, ओय लक्षात द्या, आता या दोघांचे काय करायचं आपल्याला नाही का, यांचं ईमेल प्रिंट करायचं आहे फक्त. आणि काय करू आपण, यांचे मार्क्स प्रिंट करू. तर आता हे ईमेल प्रिंट करायचे आहे ना. बरोबर, तर मला सांग, हे 2 रो प्रिंट होत आहे का? कोणाचे प्रिंट करायचे? आदित्य आणि लकीचे. ठीक आहे, काय करायचं? डिटेल्स प्रिंट करायचं. पण कोणत्या कॉलमपासून स्टार्ट करायचं आहे? हां बरोबर, 1 कॉलमपासून. सॉरी. ठीक आहे, काय मग रोज तर प्रिंट होऊन राहिलं. बरोबर ना, लास्टवाल्या. आता फक्त आपल्याला काय करायचे? कॉलमची फिल्टरिंग ॲड करायची. मग कोणत्या कॉलमपासून स्टार्ट करणार? कुठपर्यंत जाणार? मग द्यायची गरज आहे पुढं? नाही. मग काय होईल? आलं का? शूटर आणि लकी झालं. मार्क्स प्रिंट झाले का? 99 79 79. बरोबर, 20 20 20 झालं का इथं? बरोबर. तूच तर म्हटली तो मित्र काय बोलत नाही. म्हणून 9 मार्क्स दिले. बरोबर. हां काय? बापरे, सॉरी बरं का सर, तुम्हाला 99 मार्क्स बस का? आता खुश का सर? सॉरी, याला नाही सर. अजून काय पाहिजे तुम्हाला? तुमच्यासाठी 101 मार्क्स सर. काय बस का तुम्हाला? अजून काय पाहिजे का? हां तुमचं तर काय आता. नाही रे, आदित्याला द्यायचे होते ना यार. काय मग पोंगा करू राहील सगळे. बस का आता सर? बस का तुम्ही आता? सर तुमचे
हां नाही नाही, तो पूर्ण जेवढे सगळे स्टुडंट होऊन गेला असेल सगळ्यांमधला टॉपर येतो. याला जर बसवलं हा टीचरला मार्क्स देईल असेल, तो टीचर्सला मार्क देईल. कसं बोलतो तो? बस आता बघा, बस का मिस्त्री सर 101 129 अजून काय वाढवायचं का? बोला तुम्हाला काय कोणाचं? बस हां हां नाही तर शूट करून टाकेल तुला, लकीला सुपारी देऊन टाकेल शूट करायची. बस आता लकी तरी सरला किती आहे. हां आता एक काम करू आपण ही, आता लक्षात द्या हे जे पर्पलवाले आहे ना, ऐका ना, हे पर्पलवाले मेंबर आहे ना, यांचं प्रिंट करायचं आपल्याला फक्त. ठीक आहे, तर कसे रोल सांगा बरं. पर्पलवाले प्रिंट करायचे आपल्याला. हां पर्पलवाली रो, हां रोवाली प्रिंट करायची. कॉलम तर तेच राहणार आहे, काय इथून प्रिंट होणार आहे आणि फक्त आपल्याला काय रो प्रिंट करायची 1 2. आता काय झालं? पर्पल प्रिंट झालं बरोबर. आता आपण डिझेल प्रिंट करू. काय करणार? थांब ना, काय आलं? डिझेल प्रिंट झालं. ठीक आहे, आता आता आपण काय करू? डिझेलचे फक्त मार्क प्रिंट करू आपण. काय सांगा बरं? काय 2 ते 5 ना? 5 म्हणजे हे एंडच आहे ना, आणि हे दिलं नाही तरी चालेल. म्हणजे काय आलं? आता बघा डिझेलला किती मार्क आहे? 80 90 80 बरोबर. डिझेलचा रेट काय चालू आहे साधं ते मार्केटमध्ये? पेट्रोलचं किती 112 आहे ना? 112 आहे ना? हां हां 100 नाही नाही डिझेलचं काय पाकिस्तानमध्ये राहते 104 ना? हां केमिस्ट्रीचे रिलेटेड म्हणून काय गेलं आपण 104. बस का आता मॅडम? बघा केमिस्ट्रीला 104 आहे तुम्हाला. आता लक्षात द्या मला, आपण काय करू? हे आय डोंट केअरवाले आणि हे ट्रॅक्टरवाले आहे ना, ते ब्रँड करू मेंबर. तर काय सांगा बरं, कोणती रोज सिलेक्ट करावं मला? कोणती रो? 3 पासून ते 5. ठीक आहे, होईल का? काय आलं? कोणाचे 100 मार्क आहे? झाले ना, झाले ना. मार्क्सच प्रिंट करायचे होते मला फक्त. मी नाव थोडी, नाव पाहिजे असेल तर काय करायचं? नावापासून सगळं. बस नाही, नावापासून सगळं म्हणजे काय? बस का आता आलं? आता एक काम करू आपण हे, आता लक्ष द्या. आता लक्ष द्या फक्त बरं का, इथपर्यंत आलं लक्षात? आता आपण एक काम करू. फिजिक्सला सगळ्यात कमी मार्क कोणते मार्क आहे सांगा बरं? सगळ्यात कमी कोणता स्कोर आहे याच्यात? 40 वाला म्हणजे. अरे आता लक्ष द्या, काय करायचं आहे? सगळ्यात कमी मार्क फिजिक्सवाले काढायचे ना आपल्याला. ठीक आहे, मग मला सांगा कॉलम कोणता राहील? सेकंड. रोज किती राहील सांगा बरं? मिनिमम काढायचं सगळ्यांमधला. मग रोज सगळ्या पकडायच्या का एकच पकडायचं? सगळ्या पकडायच्या बरोबर ना. प्रिंट स्टुडंट लिस्ट बरोबर. काय रोज तर सगळं आहे, पण कॉलम काय? सेकंडपासून तर कुठपर्यंत. आणि याच्यातलं काय काढायचं आपल्याला? मिनिमम. बघू बरं येतं का? काय आलं? का बरं नाही आला? आपण ॲक्सिस मेन्शन करायला का? हो बरं, ॲक्सिस कोणता राहील? 0 राहील. हो बरं, काय येतं? बस दाबलं कंट्रोल एस. काय चुकतंय? मीन काढायचं आपल्या रे भाऊ. का सिंटॅक्स चुकलाय माझं? काय वाटतं काय चुकलेलं आहे आमचं? माझंच काय हातीच चुकतं? काय चुकलंय सांगा? आपण विचारू. हां तेच करायचं असतं आपल्याला. वॉट मीन व्हॉट्स द एरर?
काय आलं आहे ॲरे कंटेनिंग ओनली थर्ड कॉलम ना, मग काय करायचं होतं ॲक्रॉस इच रो. काय चुकलं आहे मग इथं इन दॅट केस? नाही, काहीतरी चुकलं आहे आपलं. टेल मी एक्झॅक्टली व्हॉट शुड आय यूज. नाही रे, असं नव्हतं करायचं. बरं जाऊ. और शो मी टू कॅल्क्युलेट. हे बघा, एवढं लक्षात सांगतो मी तर तुम्हाला पण लक्षात नाही ना. ChatGPT करायचं, गुगल करायचं. हे नव्हतं यूज केलं ना मी त्या दिवशी. मी काय केलं होतं आठवत आहे का? मागच्या कोडमध्ये आपण केलं होतं काहीतरी. माहिती काय चुकतं आपलं? ॲक्सेस. एक मिनिट. बोल ना, मॅट्रिक्स पिक्चर पाहायचं आहे का? तू काय बोलणार होती? नाही, हे पण नव्हतं ते दिवशी चालत होतं ना रेकॉर्ड. हां, इथं बघा यार, आपण काय केलं होतं NP-RA, बरोबर ना? बरोबर आहे ना? मेन ॲक्सेस 0. थांब एक मिनटं यार. स्टुडंट लिस्ट. थांब एक मिनटं. ॲक्सेस 0 परत करून पाहू. परत काय सांगते? पण ऐक ना, पण चालत नाही ना कोड. का बरं चालत नाही? थांब एक मिनटं. आपण काय करू माहिती का, हा जो ॲरे आहे ना, हा कॉपी करू इकडं. बस. आणि याला कमेंट करू आणि याचा पाहू बरं, मिनिमम काढू. एकदम सेम सेंटॅक्स बरं का. काय प्रिंट, तुम्हाला एक बग लक्षात येईल, मला तेच वाटत होती अशक्य. सेल्स डेटा. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, सगळ्या रोज पाहिजे बरोबर. आणि कॉलम कोणता पाहिजे? फक्त फर्स्टवाला पाहिजे समजा. ठीक आहे, हां इंडेक्सवाला. आणि काय त्याच्यानंतर बस. आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, मीन काढायचं ना. मीन आणि ॲक्सिस काय करू, 0 मेन्शन करू. आणि आता बघू काय चालतं आहे. इथं आलं, पण इथं का बरं नसेल येत? ॲक्सिस 1 करून बघू. थांब, काय येईल? काय आलं? 100 200. हे नेमकी काय होतं आहे माहिती का? तुम्ही त्याचा डेटा बघितला ना, हा एकाच टाईपचा डेटा आहे. कोणत्या टाईपचा डेटा सांगा बरं, कोणता आहे? हां, पण काय यायचं, स्ट्रिंग आहे का इंटिजर आहे? काय आहे? इंटिजर आहे. आणि इथं काय, स्ट्रिंग प्लस इंटिजर आहे. येतं एक लक्षात? त्याच्यामुळं काय ठीक आहे, काय स्ट्रिंग प्लस इंटिजर आहे म्हणून काय होते, हे इथं ऑपरेशन परफॉर्म होऊ राहिलं बघा. जर 0 ठेवलं तुम्ही, 0 ॲक्सिस, सेम सिंटॅक्स आहे बघा. काही फरक आहे का? पण इथं का बरं नाही होते? कारण स्टुडंट लिस्टमध्ये काय सांगा बरं, स्ट्रिंग पण आहे आणि काय नंबर पण आहे. इथं काय येतं बघा, काय यूजर्स रिटर्न UR मिनिमम नन आउट ऑफ कीप. काय मिनिमम डीड नॉट कंटेन अ लूप विथ सिग्नेचर मॅचिंग टाईप्स डी टाईप. ठीक आहे, हां इथं बघा काय येतं आहे, डीड नॉट कंटेन अ लूप विथ सिग्नेचर मॅचिंग डेटा टाईप. ठीक आहे, एक सांगतो, तुम्ही जेव्हा नॉर्मल मीन यूज करशाल ते होमोजिनस डेटासाठी चालून जाईल. होमोजिनस म्हणजे कोणता, नंबरवाला फक्त. ठीक आहे, पण इथं जेव्हा मिक्सवाला डेटा येतं बघा. ठीक आहे, कारण का इथं ही जी ॲरेची रो आहे त्याच्यात काय स्ट्रिंग पण आहे आणि नंबर पण आहे. ठीक आहे, म्हणजे असं केसेस आहेत, आपल्याला काय करावं लागतं. इथं काय करेल बघा त्यांनी, काय करेल आहे ॲज टाईप, काय करेल आहे इंट करेल. म्हणजे काय, जो आपण फिल्टर करतो आहे ना त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो आहे आपण, ॲज टाईप कशात कन्वर्ट करतो आहे, इंटिजरमध्ये. ठीक आहे, आणि मग आउटपुट येऊन जाईल. काय आलं बघा ना, काय येतं आहे धनंजय?
40. ठीक आहे, 40 मार्क कोणाला आहे कमी? तुला आहे, बरोबर. त्यानंतर केमिस्ट्रीवाली मिनिमम करायचं तर कसं केलं असतं? काय कॉलम कुठून 3 to 4, बरोबर. आणि काय येत आहे 50. आता तुमचे हे मला एक सांगा फक्त, हे जेव्हा मी काढून टाकतो इथपर्यंत काय करतोय लक्षात येतं का तुम्हाला? प्राची येतं एक लक्षात? झालं फोन पाहून स्नॅप? ठीक आहे, हां ठीक आहे. मग इथपर्यंत येतं एक लक्षात? हे कधी चालतं नॉर्मली? जेव्हा सगळा होमोजिनियस डेटा असेल. कसा? फक्त नंबर्स अँड नंबर्स आहे, बाकी काय आहे का याच्यात? नाही आहे, बरोबर. हे खालच्यात बघ नंबर्स आहे, इथपर्यंत येतं लक्षात मीन. आणि हे ॲक्सिस 0 म्हणजे काय सांगा बरं? कसं काढतो येतो? प्रत्येक म्हणजे काय रो वाईज निघतोय, ठीक आहे, म्हणजे सगळ्यांचं निघेल. इथं पण बघा, इथं पण कसं निघेल सांगा? रो वाईज बघेल ना तो नंबर्स. कोणत्या सब्जेक्टसाठी सांगा बरं? हे जाऊ दे इथं, सॉरी. हां, कोणत्या सब्जेक्टसाठी बघू राहील तो? नाही ना, केमिस्ट्रीसाठी बघू राहिलो. काय प्रत्येक रो बघू राहिलं, ठीक आहे. कॉलम चेंज होतोय का? नाही चेंज होते. आणि ॲक्सिस काय आहे? 0 आहे. 0 म्हणजे कसं जातो तो? कॉलम सेम राहतो, कॉलम सेम राहतो, फक्त काय होऊ राहिला? प्रत्येक रो वाईज निघू राहिला बघा, रो वाईज निघू राहिला तो. येतं एक लक्षात? जर मला सांगा इथं ॲक्सिस 1 केला तर काय होईल आता? रोमधून मिनिमम काढील, कॉलममधून मिनिमम काढील तो? कोणते सांगा बरं? रो किती सांगा बरं? सगळ्या रो आहे. आणि कॉलम काय? 3 to 4 म्हणजे काय? हा वाला आहे ना. आणि मला सांगा, मी जर असं कॅल्क्युलेट करतोय त्याचं याचा मिनिमम काय? 3 to 4 म्हणजे काय फक्त सांगा बरं? कोणता कॉलम आहे? एकच एलिमेंट आहे, एकच एलिमेंट मिनिमम काय राहील? तो स्वतः राहील बघा. काय? थांब एक मिनट. काही चुकतंय का? अरे हां, हे आपण हे नाही केलं नाही का? ॲश टाईप करावं लागतं. जेव्हा तुमच्याकडे काय असतं, कंबाईंड डेटा असतं बघा. हां, हे बघा, हे नॉर्मली कधी चालतं? जेव्हा तुमच्याकडे होमोजिनियस डेटा असेल. पण तुमच्याकडे जर कंबाईंड डेटा असेल त्या ॲरेमध्ये, ठीक आहे, जेव्हा तुम्ही काय करताय, ॲरेवर ऑपरेशन करायचे, पण तुमच्याकडे स्ट्रिंग टाईप आहे, नंबर टाईप आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला फक्त काय होतं याच्यावर कॅल्क्युलेशन करायचं. तुम्ही याच्यातला मिनिमम काढत होता का? नाही, तुम्ही काय करीत होते? याच्यामधला मिनिमम काढत होते, बरोबर. पण काय इश्यू आला की ते काय म्हणतं की मिनिमम डिड नॉट कंटेन अ लूप विथ सिग्नेचर मॅचिंग टाईप्स डेटा टाईप, ठीक आहे. म्हणजे काय, त्याला एक होमोजिनियस डेटा टाईप नाही भेटत. तुम्ही काय करा, एकदा स्वतः मेन्शन करा की डेटा टाईप काय आहे. तर मी काय केलं, ॲश टाईप काय केलं इथं इंट. म्हणजे हे जे सगळे होते हे कशात मॅप झाले सांगा बरं? इंटिजरमध्ये. म्हणजे काय, जी ही मेथड होती, ठीक आहे, ही मिनिममवाली, त्याला काय सांगितलं आपण, जो डेटा आपण प्रोसेस करू राहिलो तो काय इंटिजरवाला टाईप आहे. कोणता आहे? इंटिजरवाला आहे. आणि मग काय येईल आता सांगा बरं, कशातला मिनिमम आहे हा? काय 50. कशातला मिनिमम? केमिस्ट्रीमधला. कोणाला आहे केमिस्ट्रीमध्ये कमी मार्क? हे तुलाच आहे का रे कमी मार्क यार? 50. आणि मला सांगा आता, हे लक्षात आहे एक मिनटं, तिन्ही सब्जेक्टमधले नाही का मिनिमम मार्क्स काढायचे मला. काय तिन्ही सब्जेक्टमधले म्हणजे काय 2% तो कुठपर्यंत जाईल? एंडपर्यंत. काय आलं? 40, 50, 60 याचीवाली रो प्रिंट झाली बघा. ॲक्सिस काय आहे? 0 आहे. आणि आता बघा, ॲक्सिस जर 1 केला तर काय प्रिंट होईल? बरं, ॲक्सिस 0च राहून देऊ आता. मला एक सांगा, हे लक्षात आहे एक मिनटं साक्षी, हे समजायला जड जातं की तुम्हाला थोडंफार? मी तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का, तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केली ना, थोडा विचार नाही केला तर तुम्हाला जडच जाणार, एवढं सांगतो गॅरंटीड. मलाच सिंटेक्स लक्षात येत नाही लवकर, तर सांगतो मी, तो माराच लवकर लक्षात येत नाही, तर तुम्हाला जाणारच आहे थोडं प्रॉब्लेम. हे बघा, हा सेल्स डेटा नावाचा ॲरे आहे, ठीक आहे. मला काय करायचं फक्त, ह्या फर्स्ट कॉलमसाठी मिनिमम काढायचं असेल तर मी कसं केलं सांगा बरं? फर्स्ट कॉलममधली मिनिमम सेल किती आहे?
हे काय सांगतो मी पहिले, कंपनी आय डी आहे पहिले, त्याच्यानंतर काय 2023 इयर आहे समजा, नंतर काय 2024 आहे. येतं लक्षात? आता मला सांगा 2024साठी मिनिमम सेल काय सांगा बरं. 190 बरोबर. कंपनी जाऊ द्या, कंपनी कोणती असू द्या, पण मिनिमम सेल काय, मिनिमम सेल किती झालेली 190. 2023साठी मिनिमम सेल काय 100 आहे बरोबर. कोणत्या कंपनीची ते माहिती का आपल्याला नाही, पण काय की कोणत्या सरी काय झाले 100 झालेली आहे मिनिमम. म्हणून मी काय केलं, सगळे रोज पकडले आणि कॉलम कोणता पकडेल सांगा बरं. 1 पासून तर कुठपर्यंत 2, म्हणजे काय ह्या कॉलमसाठी फक्त काय होईल 2023च्या इयरसाठी सगळ्या रोज मी कन्सिडर करतो. काय किती रोज पकडतोय, सगळ्या रोज. म्हणजे डेटा कसला येतोय बघा, हे मीन जर काढून टाकलं मी, लक्ष दे प्रांजल आता, ठीक आहे, याला कमेंट करतो मी. आणि कसला डेटा प्रिंट होईल फक्त 2023 वाला. बघ काय राहिलं पुढं, ते काही नाही होत, ते फरक नाही पडत. काय आलं 100 आणि 500 आलं का 2023चा डेटा. बरं कोणत्या कंपनीचं ते माहिती का आपल्याला पण नाही, पण काय डेटा दिसतोय सेल्सचा. ठीक आहे, आता याच्यातलं मिनिमम काढायचं तर मी कसं करेल, फक्त काय डॉट मीन, फक्त लक्षात आहे काय डॉट मीन. ॲक्सिसने मेन्शन करेल, काय प्रॉब्लेम नाही. ॲक्सिसने पकडलं तर काय होईल, तो ऑटोमॅटिकली कोणता पकडू राहिला सांगा, कसं करू राहिलं मिनिमम, असं पकडतोय मीन बरोबर ना. तो ॲक्सिसने मेन्शन करीत म्हणजे बाय डिफॉल्ट ॲक्सिस व्हॅल्यू काय 0 आहे, म्हणजे कसं असं येतोय. आता मला सांग 2024साठी जर मला मिनिमम काढायचं तर कसं केलं असतं मी. पहिले फक्त डेटा घेऊ 2024चा. कसा 2024 पासून कोणते कॉलम जातील, 2nd आणि 3 बरोबर. सोडून दिला आपण जसं धनंजय म्हटलं तसं, ठीक आहे, कारण ते लास्टवालं आहे. काय आलं 200 आणि 190 आलं. आता याच्यातलं मिनिमम काढायचं आहे तर काय करेल, फक्त मी मॅक्स पण काढू आपण. काय आलं 190 आलं. जर मॅक्स काढायचं तर काय केलं असतं, फक्त 200. आणि आपण काय करू माहिती का, दोन्ही इयरचा नाही का मिनिमम काढू किंवा मॅक्सिमम काढू. सध्या काय करू 2023चं पण मॅक्सिमम प्रिंट करू आणि 2024चं पण मॅक्सिमम प्रिंट करू. मग कॉलम कुठून जातील, कॉलमचा नंबर कुठून स्टार्ट होईल, 2023चा 24चा पाहिजे 1 to end ना. मला सांग 2023साठी मॅक्सिमम काय आणि 2024साठी मग काय आउटपुट येईल 500, 200. थांब सेव्ह केलं. का बरं आलं 500, काय केलं आपण हे. आता एक लक्ष द्या फक्त, ॲक्सिसचं महत्त्व कधी एवढं सांगतो मी तुम्हाला. ॲक्सिस मेन्शन करेल का इथं, नाही करेल ना. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, नाही लक्ष द्या फक्त इकडे बघा. आता डेटा कोणता कोणता प्रिंट झाला आहे 100, 200, 500, 190 बरोबर ना. आता जर मी फक्त मॅक्स प्रिंट केलं नाही तर काय येतं आहे 500. आणि हां तू काय म्हणत येत आता, फर्स्ट इंडेक्सवाली का 0th इंडेक्सवाली, कोणत्या इंडेक्सवाली, म्हणजे ही रो पकडली असं म्हणणं आहे तुझं. आपण काय करू इथं आपण एक 200 करू, थांब ना, आणि इथं 500 करू. आता काय प्रिंट होईल, काय येतं आहे. जर मी 5000 केलं तरी काय येईल इथं. जेव्हा तुम्ही ॲक्सिस मेन्शन नाही करीत तर काय होतं, तो एखाद्या पर्टिक्युलर ॲक्सिसला टार्गेट करतोय का, तो काय करतोय सर्वांना टार्गेट करतोय. म्हणजे काय तुम्ही जेव्हा नुसतं हे करता बघा, फक्त हे प्रिंट करता तर डेटा काय हो राहिला, जो मला डेटा पाहिजे तो प्रिंट होतोय बरोबर. 2023-24चा बरोबर आहे प्रांजल, 2023-24चा डेटा प्रिंट होतोय.
पण मी जर फक्त मॅक्स मेन्शन करतोय, ॲक्सिसने मेन्शन करते काय, तो काय करू राहिला, सगळ्या डेटामधला मॅक्स शोधू राहिला, बरोबर. हेच जर मी फक्त मीन लावलं तर काय सांग बरं, सांग. मिनिमम कोणता येईल, 100 येईल, बरोबर. कारण इथे ॲक्सिस मेन्शन करेल आहे का मी, तो काय करेल, सगळ्या याच्यातला पकडतो. आता जर मी ॲक्सिस 0 प्रिंट केला तर काय, या दोघांपैकी मिनिमम कोणता आहे, 100, आणि या दोघांपैकी मिनिमम 190. मग ॲक्सिसचं महत्त्व. आणि मग किती इलेमेंट दिसतील तुम्हाला, एक सिंगल व्हॅल्यू दिसेल का असे 2 दिसतील, सांगा बरं. म्हणजे कसं येतं, काय आलं, म्हणजे काय केलं मी, ॲक्सिस देऊन काय केलं, त्याला गाईड केलं की कोणत्या ॲक्सिसला बघायचं आहे. म्हणजे काय, ॲक्सिस 0 म्हणजे कसा असा, बरोबर. म्हणजे तो कसा असा असा स्टेप बाय करीत येईल, बरोबर. म्हणून काय आलं बघा, 100, 190, बरोबर. हे आलं. आणि मी जर तुम्ही म्हणत होते बघा, मी आधी तर ॲक्सिस नव्हतं मेन्शन करीत, तरी पण ते 100 आणि 200चा मिनिमम येत होता. कारण का, सांगा बरं. आता काय प्रिंट होईल, कोणती रो प्रिंट होईल ते सांगा मला. सॉरी, काय प्रिंट होईल डेटा सांगा बरं. 100 आणि काय प्रिंट होत आहे, 200. मला सांगायचं किती रोज आहे, म्हणजे काय मला सांगा बरं, जे कॉलम आहे ते किती याच्यात, ही जी सिंगल रो दिसते बघा, याच्यात किती कॉलम आहे, एकच कॉलम आहे. मग मी जर म्हटलं यांच्यातला मिनिमम काढ, तर त्याला कन्फ्युजन आहे काही, त्याला एकच दिसतो, तो काय करणार, 100च काढेल, संपला. मी जर म्हटलं हे 2024वाला घेतो डेटा, मी फक्त 2 पासून स्टार्ट करतो आणि काहीच नाही, किती सांग बरं. हां, थांब एक मिनिट, काय करायचं आहे तुझं म्हणणं, मिनिमम का, एक लक्ष दे बघता, हे काढून टाकतो मी. कोणता डेटा प्रिंट करेल सांग मला, नंबर सांग, एक्झॅक्ट नंबर काय प्रिंट करेल. 100 to 100 काय येत आहे, 100 to 100, ठीक आहे. मेन मॅक्स काहीच प्रिंट नाही करीत. आणि आता सांग मला फक्त काय प्रिंट होईल, 5190. याच्यात काय डाऊट आहे का, नाही, बरोबर. आता मला सांगा, हे जे सिंगल जे आन्सर निघू राहिले बघा, सिंगल रो प्रिंट होऊ राहिली काय, 100 to 100, ही पण एक रोच आहे ना बघा, बरोबर आहे का नाही. किती कॉलम आहे याच्यात, किती कॉलम आहे, एकच कॉलम आहे. काही कन्फ्युजन आहे का सांगा बरं. याला जर मी मिनिमम काढायला लावला याच्यापैकी, तो कोणता काढेल, तो कसला काढेल, तो याचा मिनिमम काय सांगा बरं फक्त. ह्यासाठी फक्त ही जी पहिली रो आहे ना, याच्यात मिनिमम कोणता आहे, 100 स्वतः. याच्यात मिनिमम कोणता आहे, 200. आणि दोघांपैकी मिनिमम कोणता आहे, 100. काही कन्फ्युजन होतं का, नम पाहिला काही कन्फ्युजन आहे का, याच्यातलं कोणतं कॉलम पकडायचं आहे, नाही. पण जेव्हा तुम्ही काय करता, मल्टिपल कॉलम इंट्रोड्यूस करता, म्हणजे काय, समजा मी जेव्हा 1 पासून काउंटिंग करायला स्टार्ट केले, आता काय आउटपुट येईल बघा, 100, 5000, बरोबर. नंतर काय, 200, 190, बरोबर आहे का नाही. आणि आता जेव्हा तुम्ही त्याला मिनिमम काढायला लावशाल, त्याला समजेल का एक्झॅक्टली कोणत्या याच्यातलं मिनिमम काढायचं आहे. तो काय समजेल की मला काही इन्स्ट्रक्शनच प्रोव्हाइड नाही करेल, म्हणजे काय, सगळ्याचं मिनिमम काढायचं आहे. आपणही काय मेन्शन करेल का त्याला गायडन्स की कसा मिनिमम काढायचा, आपण काय म्हणेल का, नाही. समजा तुम्ही एखादा स्टुडंट आहे, त्याला सांगितलं की नाही का, आता समजा काय एक टेबल आहे, ठीक आहे. त्या टेबलवर फर्स्ट इयरचं, सेकंड इयरचं, थर्ड इयरचं आणि फोर्थ इयरचं फाईल ठेवले, ठीक आहे. तुम्ही त्याला फक्त म्हटलं की फाईल्स घेऊन ये, तो काय करेल सांगा बरं, सगळ्या फाईल घेऊन येईल का, एका स्पेसिफिक इयरच्या फाईल घेऊन येईल, सर्व फाईल्स घेऊन येईल. जर तुम्ही त्याला स्पेसिफिकली म्हटले की फक्त सेकंड इयरचं फाईल घेऊन ये, तो काय करेल, सेकंड इयरच्या फाईल घेऊन. तो विचारेल का फर्स्ट इयरचं आणायची का नाही, कारण तुम्ही काय केलं, स्वतः म्हटले. पण तुम्ही जर म्हटले त्याला फक्त की फाईल्स आण, कोणती फाईल लागते, कोणत्या इयरची मेन्शन करेल का, नाही. तो काय करेल, मग सगळ्या फाईल घेऊन येईल. इथं मेन्शन करेल कोणता ॲक्सेस, मग तो मिनिमम काढ राहील, तो सगळ्या याच्यातनं काढेल का प्रत्येक रो आहे काय म्हणते, एका कॉलमसाठी हा मिनिमम, एका कॉलमसाठी हा मिनिमम, असं काढेल, सगळ्यांसाठी काढेल. म्हणजे काय आउटपुट आहे, थांब सेव्ह करू द्या.
काय आलं 100. हेच जर मी जाता इथं 0 केला असतं तर काय आउटपुट आलं असतं 0. बरोबर. काय सगळ्यांचं जे मिनिमम आहे तो कोण आहे 0 आहे. पण आता मी ॲक्सिस मेन्शन केला, काय गाईड मेन्शन केला त्याला, काय ॲक्सिस काय 0. आता सांगा मला काय करेल तो. हां म्हणजे पहिले काय सांगा बरं, पहिल्या कॉलमसाठी काय मिनिमम आहे. नाही रे, ह्या कॉलमसाठी फर्स्ट कॉलमसाठी 100 आणि ह्या कॉलमसाठी काय काय हा आणि हा म्हणजे हा कॉलम आहे बघा 2024 वाला, काय मिनिमम याच्यासाठी 0 आहे. मग कसं येईल आउटपुट आलं का 100,0. कारण काय करेल आपण एक ॲक्सिस मेन्शन करेल. How to visualize axis in NumPy. इकडे बघा आता ॲक्सिस 0 म्हणजे कसं जाऊ राहील तो. आणि इथं बघ ना कसं राहिला, कॉलम चेंज होतोय त्याच्यात नाही. ठीक आहे, डायरेक्शन तिची कॉलम आहे. ठीक आहे, डायरेक्शन काय कॉलम आहे. तुम्ही ऐका एक सांगतो कसं आहे माहिती आहे का, मी जसं व्हिज्युअल लक्षात ठेवतोय ना तसं तुम्ही लक्षात ठेवते. ठीक आहे, फक्त तेवढंच फरक आहे, बाकी तुम्हाला सगळं समजतंय. बस हां हां आधी करीत होतो ना जेव्हा मेन्शन नव्हतं करीत ॲक्सिस, तेव्हा जेव्हा ॲक्सिस 0 करतोय तेव्हा कसं जात आहे. इथं बघ ना डायरेक्शन काय व्हर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे बरोबर, मग जर मी म्हटलं लक्ष द्या एक मिनटं, आता मला सांग इथं प्रत्येक ठिकाणी काय 10 10 10 असं लिहिलं. ठीक आहे, मी जर म्हटलं ॲक्सिस 0ला सम कॅल्क्युलेट कर कोणत्यासाठी कॉलमसाठी कॉलम 0 तर काय सम येईल मग 10 + 10 + 10 काय 30. बरोबर, इथं बघ लक्ष द्या आता 10 आणि 20 घेतलं बघ तुम्ही. ठीक आहे, आणि मी काय करतो सम कॅल्क्युलेट करतो. आता काय येईल बघ ॲक्सिस 0 म्हणजे कसं जातो व्हर्टिकल जातो एवढं लक्षात ठेवा. हां म्हणजे रोजसाठी. ठीक आहे, तुम्हाला जसं लक्षात ठेवता येईल तसं लक्षात ठेवा. काय व्हर्टिकल कॅल्क्युलेशन आहेत सगळे. म्हणजे काय सांगा बरं आता बेरीज काय यांची 10 आणि याची काय 30 आणि याची काय आणि याची काय काय आलं थांबा, सगळे कॉलम पकडेल का आपण, सगळे कॉलम पकडले. आणि आता काय 30 300 190. ॲक्सिस काय कॅल्क्युलेशन कसे जाऊ राहिले रो वाईज. ठीक आहे, म्हणजे काय प्रत्येक रो पकडते. आणि साक्षी मॅडमच्या म्हणण्यानुसार काय फक्त की कॉलमचा आहे बघा, काय हा कॉलम एका कॉलमसाठी. ठीक आहे, या कॉलमसाठी वगैरे या कॉलमसाठी वगैरे. ठीक आहे, तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तसं लक्षात ठेवा. ठीक आहे, फक्त गडबड नका होऊन देऊ. ठीक आहे, समजणार येतं आहे लक्षात. म्हणजे काय येईल 30 300 190. आणि ॲक्सिस जर 1 केला ठीक आहे, जी सम अशी कॅल्क्युलेट व्हायची ती कशी होईल आता. म्हणजे काय येईल ते सम काय 110 नंतर एकदम सिम्पल आकडा ठेवू आपण, बस काही कन्फ्युजन नाही. आता सांगा किती 230 याची काय 110 बरोबर. आणि आता बघ आलं का काय 110 230. हे कसं प्रिंट होईल ते नका बघू फक्त. ठीक आहे, हे कारण टर्मिनल आहे ते असं व्हर्टिकलने प्रिंट झालं. ठीक आहे, पण हा व्हर्टिकलच तुम्ही काय करा इमॅजिन करा कसं ॲक्सिस वाय ॲक्सिस 1 दिल्यानंतर कशी जाते सम कशी होते हॉरिझॉन्टली होते. म्हणजे कोणता प्रत्येक कॉलमची सम पकडते. ठीक आहे, हे बघा मी परत सांगतो ॲक्सिस जेव्हा तुम्ही 1 पकडतात ठीक आहे म्हणजे काय प्रत्येक कॉलम. ठीक आहे, इच कॉलम. आणि जेव्हा तुम्ही ॲक्सिस 0 पकडता म्हणजे काय इच रो. ठीक आहे, कॉलम चेंज होतो का नाही. ठीक आहे,
म्हणून बघा इथं ॲक्सिस जर 0 केलं तर काय येईल सांगा बरं परत. कसली होईल 30,310 बरोबर. ॲक्सिस जर 1 केला तर कशी होईल बरोबर. याचा आता मिनिंग काय सांगतो मी तुम्हाला, याचं कसं का बरं कळतंय. ठीक आहे, आता याचा मिनिंग काय सांगतो मी तुम्हाला फक्त. ठीक आहे, एकदम सिम्पल घेऊ आपण. डेटा सायन्समध्ये कसं यूज करू शकतो तुम्ही. ठीक आहे, आता काय आहे माहिती का, समजा तुम्ही नाही का तुम्ही काय समजा रिसर्च करू राहिले. ठीक आहे, की नाही का प्रत्येक कंपनीचा किती शेअर आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही असं करताय की ह्या कंपनीपैकी कोणाचा मिनिमम सेल झालेला आहे. ठीक आहे, आता हे काय परत कंपनी आय डी बरं. 2023ला सगळ्यात मिनिमम सेल कोणता झाला आहे सांगा बरं. मिनिमम सेल काय नाही, मिनिमम मला 100. कोणत्या कंपनीचा माहिती आहे का, नाही माहिती. ठीक आहे, मॅक्सिमम कोणता आहे सांगा बरं. 200 बरोबर. आलं लक्षात. म्हणजे समजा तुम्ही काय आता 3-4 कंपन्या घेतल्या. ठीक आहे, ही समजा कोणती वनवाली समजा होती, विवो होती. ठीक आहे, पहिली कोणती कंपनी विवो आहे समजा, नंतर काय समजा ही मोटोरोला आहे. ठीक आहे, आलं लक्षात आहे. किंवा रिअलमी घेऊ आपण. ठीक, एकदम सिम्पल. आता मला सांगा विवो आणि रिअलमीपैकी कोणाची सेल कमी झालेली आहे. विवोची कमी झालेली आहे. ठीक आहे, मी कंपनीचं नाव पण इग्नोर करतो आणि फक्त विचारतो की मिनिमम सेलचा आकडा काय 100. कोणत्या कंपनीचा माहिती आहे का, नाही माहिती आपल्याला. ठीक आहे, आणि मॅक्सिमम कोणती सांगा बरं 200. ठीक आहे, म्हणजे कोणत्या तरी कंपनीने सगळ्यात जास्त काय विकेले 200 मोबाईल फोन विकेले बरं. पण समजा आता काय करते तुम्ही 2024चा पण डेटा आला समजा यावेळेस. ठीक आहे, यावेळेस किती झाली 200 आणि यावेळेस काय आली कमी सेल झाली थोडीशी. ठीक आहे, आता मी काय म्हणतो माहिती का, मला ना 2023 + 24. ठीक आहे, 2023 आणि 24. ठीक आहे, प्लस सोडून द्या. 2023साठी मिनिमम सेल काय होती. ठीक आहे, फक्त कोणत्या इयरसाठी 2023साठी मिनिमम सेल काय होती सांगा बरं. दोघांपैकी मिनिमम सेल काय 100 आणि 2024साठी मिनिमम सेल काय 10 आहे. मग याचं आउटपुट कसं काढेल मी, कॉलम कोणते पकडेल सांगा बरं. 1 पासून तर एंडपर्यंत बरं. रोज तर सगळे आणि ॲक्सिस काय ठेवेल मी 0. म्हणजे काय एक 2023साठी एक आकडा प्रिंट झाला पाहिजे खाली आणि 2024साठी काहीतरी आकडा प्रिंट झाला पाहिजे. सम नाही सॉरी काय करायचं मीन. काय आलं 100 आणि 10 बरोबर. आणि जर सम केले तर काय सांगा बरं 300 210. सम केले तर काय होईल माहिती का, तुम्ही समजा 100 + 200. ठीक आहे, म्हणजे काय टोटल किती सेल झाली मोबाईलची 300. ठीक आहे, हे तुम्ही काय ॲज अ ऑब्झर्वर करताय म्हणून तुम्हाला जर रिपोर्ट काढायचं आहे की आपल्या कोणाची माहीत नाही. ठीक आहे, आपल्याला फक्त आकडा पाहिजे ना की किती. आपण रिपोर्ट ऐकतो बघा की कस्टमरने एवढी खरेदी केली. ठीक आहे, एवढा रिचार्ज मारला, एवढ्या कपड्यांची खरेदी केली बरोबर ना. 2000 3000 काय असेल अमाऊंट. ठीक आहे, 2000 कोटी. तुम्ही विचारता कोणी काय काय खरेदी केलं किंवा कुठून खरेदी केलं, तुम्ही काय फक्त आकडा काढता बरोबर. मी जर म्हटलं की मार्केटमध्ये जर 2023ला किती खरेदी झाली मोबाईलची, किती आकडा येईल सांगा बरं. किती खरेदी झाली टोटल. प्रांजल काय झालं झोप येते का मला सांग. 2023साठी टोटल मोबाईल फोनची खरेदी किती 300 रुपये. 2024साठी 210 बरं. आणि जर फक्त मला 2023ची खरेदी पाहिजे तर टोटल 300 बरोबर. आणि 2024ची सेपरेट 210. आणि दोघांची पाहिजे मला सेपरेट 2023 खाली 2023साठी पण प्रिंट झाले पाहिजे आणि 2024साठी पण. कसं केलं आहे मी मग कसं आलं का 300 210. इथं मोबाईल कंपनीचा काही संबंध होता का, फक्त आकड्यांसोबत खेळतो. ठीक आलं लक्षात. आणि जर मी म्हटलं आता जर मी म्हटलं काय ब्रेक घ्या ब्रेक. हां तुम्हाला काय दाखवतो तुम्ही
नाही रे हा नाही. काय चुकलंय यार. थांब एक मिनिट. चाला ना का बरं यार. मम्मीच्या पता मी काहीच नाही केलेलं. ती मला सांगते म्हणे कोणी त्याने रमवायला काहीतरी फ्रॉड मॅसेज टाकले जर मॅसेज म्हणून मी हसते. बाई मग मला येत पण नाही. मी मम्मीची शपथ घेतली. मम्मीची शपथ कधीच खोटी घेतली. तुम्ही फिरलेस कुठे डिमांड सोडून एक्सटेन्शन घ्यायला चालू म्हणजे ए आता लक्ष द्या रे एक मिनटं. हो मॅडम लक्ष आता बंद करा रे एक मिनटं. तुम्ही इकडं बघा रे. दिसतंय का आता हा ग्राफ दिसतंय का. झालं का. पुढे यायचंय का धनंजय तुला यायचंय बाई पुढं असंच यार मी उत्तर देईल बरं काहीतरी मग लक्षात दे. हे बघा ओ प्रांजल मॅडम हे बघा तुम्ही म्हणता ना यूज काय त्यांचा हे दिसतं का NPR आहे बघा. एक एक्स ॲक्सिसवाला आहे आणि एक वाय ॲक्सिसवाला आहे. ठीक आहे. हे काय समजा 2018-19 वर्षाचे बघा आणि हा काहीतरी समजा कसं डेटा असेल. ठीक आहे. 120 140 समजा हा सेलचा डेटा आहे आणि जर तुम्ही याचा ग्राफ ड्रॉ केला तर बघा असा ड्रॉ येतं काहीतरी 2018 19 20. हे कशाच्या मदतीने करेल आहे. कोणती लायब्ररी आलं का जे तुम्ही डेटा सायन्स व्हिज्युअलाइज करता. जर मी म्हटलं की आपल्याला कधी प्रॉफिट झालं आहे सगळ्यात जास्त तुम्ही कोणतं इयर सांगशाल सांगा बरं. कधी सांगशाल. डेटा सायन्स माहिती आहे का ॲक्च्युअली काय यूज आहे त्याचा. डेटा सायन्सचं काय म्हणजे असं सर सांगा सर इग्नोर कसं काय इग्नोर करू मी यार. हां डेटा सायन्स म्हणजे काय सांगा बरं. का बरं यूज करता का फक्त रंगबेरंगी ड्रॉइंग आहे का एवढंच काढायचं असतं आपल्याला. कलरफुल ड्रॉइंग्स ठीक आहे का असतं. डेटा व्हिज्युअलाइज कावर करता तुम्ही. समजा एखादा नाही का काय म्हणता तुम्ही डेटा सायन्सचे हे शूटर सांग आता तुम्ही डेटा सायंटिस्ट आहे ठीक आहे आणि तुम्हाला कोणाला ते प्रेझेंटेशन द्यायचं की आपली सेल्स कधी कोणती काय आली ठीक आहे. तुम्ही त्याला ॲक्च्युअल नंबर सांगणार आहे का ग्राफ दाखवणार आहे सांगा बरं. ज्याला टेक्निकल खूप समजत नाही त्याला फक्त वरतून ओव्हरव्ह्यू पाहिजे. प्रांजल त्याला नंबर सांगणं बरं राहील का ग्राफ दाखवणं बरं राहील. समजलं कुठं लक्ष आहे आपलं. तुम्ही जेव्हा मला म्हणता ना एक्सप्लेन करा नंतर परत स्वतः दुसरीकडे डोकं लावायला लागतं मग मी कसं करू. सॉरी सर नाही आता तुम्ही बोला आता काय उपयोग आहे यार. सायन्सचं काय की तुम्ही नाही का जो डेटा आहे ना डेटा तो डेटा क्लीन करा
आणि एखादं व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये ठेवा, ठीक आहे, जेणेकरून जे बिझनेस डिसिजन घ्यायचं असेल ना ते घेता येईल त्या व्यक्तीला जे असेल ते, ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल दिलं समजा मी, अजून एक एक्झाम्पल दिलं की समजा आता जी गव्हर्नमेंट आहे बघा, गव्हर्नमेंट स्कीम्स लॉन्च करते, बरोबर आहे की नाही, तर ते प्रत्येक स्टेटच्या हिशोबाने बघत असाल ना की कुठं जास्त बेनिफिट झाला आहे, कुठं नाही झाला, ठीक आहे. समजा महाराष्ट्रामध्ये जास्त बेनिफिट झाला आहे आणि जो वेस्ट बेंगॉल आहे ते कमी कमी बेनिफिट झाला आहे. महाराष्ट्रवाले म्हणजे महाराष्ट्रवाल्याचे समजा 1000 पॉप्युलेशन आहे आणि वेस्ट बेंगॉलची पण किती 1000 आहे समजा. महाराष्ट्रामध्ये 1000पैकी 900 जणांनी बेनिफिट घेतला आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये फक्त 500 जणांनी बेनिफिट घेतला आहे. तर आता सरकारची प्रायोरिटी कुठे शिफ्ट होईल सांगा बरं, महाराष्ट्रावरून कुठं होईल सांगा बरं, वेस्ट बेंगॉलवर. कसं काय डिसिजन घेतला त्यांनी, तो डेटा आहे तो बघितला, त्याच्या बेसवर डिसिजन घेतला का रँडमली घेतला, मनात आलं ममता बॅनर्जीचं जायचं आहे म्हणून घेतला मोदीने सांगा बरं, किंवा महाराष्ट्रामध्ये फडणवीस आहे त्याच्यामुळे घेऊन राहिले. डिसिजन कशाच्या बेसवर होतं, डेटाच्या बेसवर होतं ना, का असं मनात आलं घेतो कोणी सांगा बरं. जे चांगली डिसिजन घ्यायचं असं तर कशाच्या बेसवर करता तुम्ही, डेटाच्या बेसवर करता, असं करता का रँडमली नाही. जर तो ग्राफच कोणी दाखवला नसता समजा, जो PM असेल कोणी असेल जो डिसिजन घेतो आहे, तर त्याला समजणार आहे का की कशा पद्धतीने योग्य डिसिजन घ्यायचा. तो काय होऊ शकतो, डिसिजन बॅकफायर होऊ शकतो. पण त्याच्याकडे जर स्टॅटिस्टिक्स असेल, डेटा व्हिज्युअलायझेशन आहे, ठीक आहे, तो बघू राहिला की कुठं इम्पॅक्ट पडू राहिला, कुठं नाही पडत आहे, ठीक आहे, कुठं जास्त डिमांड आहे समजा बिझनेस काय म्हणतात बिझनेस ओनरच्या माइंडने डिमांड आहे, कोणता नाही आहे. समजा अजून तुम्ही आता ही कोर्स अकॅडमी जॉईन केली, ठीक आहे, कोर्स असेल ते घेतला, समजा वेब डेव्हलपमेंटला 500 जण आहे, ठीक आहे, आणि AMLला समजा 200 जण आहे, तर कुठं जास्त ट्रेनर लावेल सांगा बरं व्यक्ती, 500 जणांनी, ठीक आहे. त्यांनी काय केलं, डेटा बघितला की वेब डेव्हलपमेंटला जास्त डिमांड आहे, त्यांनी काय केलं मग 2च ट्रेनर ठेवले का नाही, तो 2चे काय करेल 5 करेल. आणि समजा पायथन AMLची डिमांड काय आली, कमी झाली, 200 आले, तो कमी ट्रेनर करेल का जास्त ठेवेल सांगा बरं, कमी ठेवेल, बरोबर. आधी समजा त्यांनी 4 ट्रेनर ठेवले असेल, तो काय करेल 2-3च ट्रेनर ठेवेल, जास्त पैसे खर्च करेल का नाही. आणि वेब डेव्हलपमेंटला जास्त डिमांड आली अचानक, पहिले 100 होते नंतर 500 आले, तो ट्रेनरची संख्या काय करेल इन्क्रीज करेल, बरं. आता आपलं काम काय आहे, समजा आपल्याला डेटा समजतं, ठीक आहे, आपण डेटा बघतोय, पण जो एखादा व्यक्ती त्याला घाई आहे समजा, त्याला टाईम नाही एवढं बघण्यासाठी की किती काय, त्याला फक्त ग्राफ बघायचं किती आलं आहे किती नाही, फक्त दिसलं पाहिजे हाईट कोणाची जास्त आहे त्या ग्राफमध्ये, ठीक आहे, AMLची जास्त आहे का वेब डेव्हलपमेंट जास्त आहे, त्याच्या बेसिसवर त्याला डिसिजन घ्यायचं आहे. मग ते डेटा सायन्सच्यामध्ये त्याला प्रॉपर डिसिजन घेता येईल का. आपलं काम काय फक्त डेटा प्रेझेंट करणं आणि त्याच्या बेसिसवर काय करता आलं पाहिजे, डिसिजन घेता आलं पाहिजे. डिसिजन घेणं आपलं काम आहे का नाही, पण जो डेटा देतो आहे तो एकदम करेक्टली द्यायचा, ठीक आहे, आणि जो डिसिजन घेणार तो कोण घेणार, समोरचा व्यक्ती घेणार. आपला डेटा कसा पाहिजे फक्त क्लीन डेटा पाहिजे एकदम, ठीक आहे, आणि परफेक्ट डेटा पाहिजे. जर तुमच्यामध्ये डेटा दाखवण्यात चुकी झाली समजा, तर त्या समोरच्या व्यक्तीला डिसिजन घेता येईल का नाही. समजा तुम्ही 500 सेल दाखवायचे, तुम्ही काय केली 1000 दाखवून दिली, तर त्यांनी मिसकॅल्क्युलेशन केलं ना. एक तर तो ओव्हर एस्टिमेट करेल काही गोष्टींना, काय करेल, नाही तर अंडर एस्टिमेट करेल. प्रॉपर येईल का त्याच्याकडं नाही येणार, बरोबर आहे का नाही. आता समजा हा धनंजय, तू कुठं राहतो रे, रोडला गंगापूर रोडला आहे, ठीक आहे. यांनी सांगितलं काय रे आपले किती अंतर आहे सांग, तरी सांगितलं समजा 15 किलोमीटर, 15 आहे का एक्झॅक्टली नाही आहे, ठीक आहे. तुला जर 15 सांगितलं तू काय करशील, तू टेन्शन घेईल, मी गाडी बघेल यार, मी कसं जायचं कसं नाही विचार करेल, बरोबर आहे की नाही. आणि जर तुला म्हटलं काहीच नाही 100 मीटर आहे पण ते ॲक्च्युअली 4 किलोमीटर आहे, तू काय करशील, सकाळी लेट निघाला, ठीक आहे, तू 100 मीटरच्या हिशोबाने निघाला की लेट 500 मीटर, ठीक आहे, तो पकडून चाला. आणि तुला नंतर कळालं की यांनी चुकीचं अंतर सांगितलं आहे, मग बरोबर राहील का ते सांग बरं, आहे का. तुला जो डेटा दिला होता तो चुकीचा आहे, तर तुला डिसिजन घेता आला प्रॉपर नाही, तू काय आलं नंतर तुला स्वतः चूक आधी काय आलं, जे गडबड झाली त्याच्यावरून तू शिकला. हे जर तुला चांगलं सांगितलं असतं यांनी शूटरने आपल्या समजा की 3-4 किलोमीटर आहे, तू काय गेला असता टायमिंग बरोबर बघितला असता आणि काय रिक्षा पकडले असते. असं हवेत असतं तू डिसिजन घेण्याच्या बाबतीत नाही आहे. येतं का लक्षात डेटा सायन्सचा काय यूज आहे सांग बरं. हां काय यूज आहे डेटा सायन्सचा, तुला स्पॉटलाईट देतोय मी, सांग. तुझंच लक्ष होतं जास्त काय वेगळं काय पाहत होतं तू. मग सांग ना काय, आता मग ग्राफ बघत होते मग काय सांगत होतं मी, कुठं डिस्ट्रॅक्ट होऊन गेली काय प्रांजली, डिस्ट्रॅक्ट करते असं, तू डिस्ट्रॅक्ट करते सांगते. हा किती सेकंद बघितलं असं, मी किती वेळाचा बोल राहिलो आणि तू किती सेकंद बघितलं.
नाही आठवते मेमरी लॉस भुला गोलमाल 3 हां मला विचारता की लक्षात येतं विचारायचं. सांग रे धनंजय एवढं बाजूला सरकला ना माझ्याजवळ सांग आता डेटा एक्झॅक्ट दिला पाहिजे सर डिसिजन. बरोबर कोणत्या फॉर्मॅटमध्ये देऊ शकतो आपण ग्राफचं मध्ये ठीक आहे अजून कोणता डेटा पाय चार्ट पाहिले का ए आता तुला विचारणार बरं का एवढं सांगतो तुला विचारणार आहे नाही त्याचं झालं तो पत्ता कट तुझ्यावर काट धरतो मी आता हां सांग मला आता पाय चार्ट माहिती आहे का पाय चार्ट माहिती आहे का पाय चार्ट सांग मग काय कसं असतं किती टक्के म्हणजे टक्क्यावर असतं? दिसतं का पाय चार्ट आणि आपल्या आता मला सांगा एक मिनटं तुम्ही समजा नाही का स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करताय तुम्हाला नाही का शॉक आहे स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचा समजा ही काय कोणती ही काय कोणता ग्राफ आहे हा अरे ते जाऊ दे मूवीजचा आहे हां चला मूवीजचा आहे सॉरी काय विषय नाही आता सांगा इथं काय ड्रामा सायफाय त्याच्यानंतर कॉमेडी आणि रोमॅन्स आहे ठीक आहे इथं रोमॅन्सवाले किती मूवीज रिलीज होऊ राहिल्या 30% पर्सेंटमध्ये सांगतो मी ड्रामावाल्या 5% ठीक आहे आणि जर एखाद्याने तुम्हाला विचारलं की सगळ्यात जास्त कोणत्या मूवीज चालू राहील तुम्ही कोणतं सांगशील सांगा बरं कोणत्यावाल्या रोमॅन्सवाल्या ठीक आहे याच्या व्यतिरिक्त अजून एखादं एक्झाम्पल आहे समजा की नाही का समजा हा काय असतं मार्केट शेअरचा काहीतरी काय दिसत नाही का? इथे आहे ना लोकेशन चेंज केल्याने क्वेश्चन डॉज नाही होत एवढं सांगतो काय हां काय होतं हां आता लक्षात आहे हे मार्केट शेअर आहे ठीक आहे हे काहीतरी ॲप्स आहे किंवा कोणतरी कंपनी असेल ठीक आहे सगळ्यात जास्त मार्केट शेअर कोणत्या कंपनीचं आहे मोबलिंक आहे ठीक आहे त्याच्यानंतर कोणता आहे सांगा बरं 22% कोणती सेकंड ही जाऊ दे ही कंपनी ठीक आहे काय माहीत नाही मला ओके बरं जाऊ द्या आता समजा तुम्ही इन्व्हेस्टर आहे ठीक आहे आणि तुम्ही म्हटले की काय करायचं आहे मला कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे काय व्हायला असतं कारण का त्याचं जास्त मार्केट शेअर आहे ठीक आहे थोडं सेफ बेट आहे त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की ही नाही करायची तर कोणती केली असते तुम्ही 22% वाली बरोबर आहे का नाही मग तुम्ही काय केलं असतं याच्यात शेअर इन्व्हेस्ट केला असं कशाच्या बेसिसवर करताय डिसिजन डेटाच्या बेसिसवर का रँडमली करताय डेटाच्या बेसिसवर ठीक आहे अजून एक सांगतो समजा एका कंपनीचा ग्राफ असता ठीक आहे हां आता बघा या कंपनीचा सेल्स का राहिला जर लॉंग टर्ममध्ये बघितलं इन्क्रीज होते डिक्रीज होते इन्क्रीज होते बरोबर समजा ही कंपनी ए आणि एखादं जर दुसरी कंपनी असते तिचं काय हो राहिला डिक्रीज हो राहिला समजा मी इन्क्रीजिंग टाकलं आहे ना त्याच्यामुळे इन्क्रीजिंग येतं आहे आता बघा हा इन्क्रीजिंगवाला आहे आणि कुठंतरी असेलच शेअर कमी कोणता हा वाला ना हां थांबा रे तेच शोध राहिलं मी समजा इकडं लक्ष द्या आता हे काय समजा किती 8 कंपनी आहे ठीक लेट्स से 8 कंपनी आहे याच्यातली स्टेबल ग्रोथ कोणत्या याची सांगा बरं याची वाली बरोबर याची वाली यांची आहे का स्टेबल नाही तुम्हाला काय दिसून राहिलं की दर फायनान्शियल इयरला काय हो राहिलं याचा रेव्हेन्यू आहे ठीक आहे जो प्रॉफिट आहे तो काय हो राहिला इन्क्रीज होऊ राहिला तर तुम्ही ह्या कंपनीत इन्व्हेस्ट करशाल का ह्या कंपनीत जी लॉसमध्ये चाललेली कोणत्या याच्यात करशाल ये ग्रीनवाली बरोबर ना इन्क्रीजवाली लॉसमध्ये करशाल का जर तुम्हाला दिसत असेल ठीक आहे की लॉसमध्ये जाऊ राहील तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहे का नाही हां मग हे कशाच्या बेसिसवर करते तुम्ही हा काय असेल डेटाचा असेल ना बरोबर आहे की नाही समजा 2020ला एवढं सेल्स होते नंतर 2021ला 22ला 23ला म्हणजे लॉंग टर्ममध्ये काय हो राहिलं इन्क्रीजच होऊ राहिलं ठीक परफेक्टली इन्क्रीज न होते थोडं कमी होऊ राहिलं पण काय म्हणजे काय कंपनी चांगली चालणार आहे
आणि हिचं काय बघू राहिले तुम्ही लॉंग टर्ममध्ये सेल्स काय होऊ राहिले, ड्रॉप होऊ राहिले का इन्क्रीज होऊ राहिले, किंवा जो प्रॉफिट असेल तर काय होतं आहे, डिक्रीज होतं आहे. मग त्याच्यात इन्व्हेस्ट करणार आहे का, नाही. हे ॲक्च्युली डेटा सायन्स यूज आहे. तुम्ही काय करता, डेटा घेता, त्या डेटाला प्रोसेस करता, ठीक आहे, आणि जो तुम्हाला वाटतं ज्या फॉर्मॅटमध्ये तो सूट होईल, ठीक आहे, तुम्ही ग्राफ यूज करा, पाय चार्ट यूज करा, ठीक आहे. तुम्हाला जर म्हटलं आपल्या कंपनीचा मार्केट शेअर किती, तुम्ही ग्राफ ड्रॉ करणार का पाय चार्ट ड्रॉ करणार आहे. 4 कंपन्या आहे टोटल, ठीक आहे, त्याच्यापैकी माझी कंपनी नंबर 1 आहे. मी काय म्हटलं तुम्हाला, मला फक्त नाही का माझा मार्केट शेअर किती ते दाखवा. तुम्ही पाय चार्ट यूज करणार का ग्राफ यूज करणार, पाय चार्ट. मला काय करायचं आहे, शेअर बघायचं आहे ना. पण हेच जर मी म्हटलं की मला 2020 पासून ते 25पर्यंत माझी किती सेल्स झाली दाखवा, तेव्हा काय करशाल तुम्ही, ग्राफ यूज करणार. अलग लक्षात. आणि अजून एक काय समजा तुम्ही म्हटले की हां सेल्स पण दाखवा, आणि काय म्हणता सगळ्यात हायेस्ट सेल कधी झालेली, ठीक आहे, 2020 ते 2025पर्यंत हायेस्ट सेल कधी झालेली, तर तेव्हा पण कोणता यूज केला असता, ग्राफच यूज केला असता. पण कसं केला असतं का त्याच्यात तुम्ही, हे बघा एक ग्राफमध्ये काय असतं तुमचं, ते बॉक्स असतं बघा रेक्टेंगलवाले, ठीक आहे, ते वाला यूज केला असतं, किंवा हा यूज केला असता, बरोबर. हे डॉटवाला लाईनवाला येतं लक्षात. तुम्ही काय दिसतंय तुम्हाला बघा, हे काय दिसतंय तुम्हाला, ग्रोथ किती, हे बघा डायरेक्ट दिसते ग्रोथ असे, ठीक आहे, डॉटच्या मध्ये. तुम्ही काय केलं असतं, याला बारमध्ये पण कन्वर्ट केला असता, ठीक आहे, तेव्हा काय प्रॉब्लेम नाही आहे. हां तेव्हा कोरोना होता, मग सहज सेल कमी झाली का, किती जण शूट केलं तेव्हा, सगळे घरीच होते. हां मग जास्त झालं असेल ना तुला प्रॉफिट, का बरं, तू पण घरीच होता नाही का यार, सॉरी. हां येतं एक लक्षात डेटा सायन्सचा यूज काय आहे. आणि मी जे म्हटलं, काय जन्मतारीख तुझी सुटत, हां पूर्ण किती, काय बोलते, तू रे 9चा बालवाडीत नाही गेला तू, 5 नाही तू असतं तेवढा तर म्हणते मी, 10चा 9चा असतं तर शाळेत असतं आता 8वी 9वी तरी असतं का. पायवर काय तो काही करून टाकते आज तुझा फक्त ऐक ना, तुझं आज फक्त ते प्रनन्सिएशन चेंज केलं, ठीक आहे, ते हे काय हीचा हार केला, चुकलं माझं, ते प्रनन्सिएशन चुकलं, बरोबर आहे की नाही. हां उद्या काय चेंज होईल सांगता येत नाही, मेकअप पण लावतील तुला. हां धनंजयचं धन होऊन जाईल मग, धनश्री नाही, बरोबर आहे ना, श्री धन हवं आहे तसं काय, श्री धनंजय आहे ना, उद्या काय होऊन जाईल धनश्री, बरोबर आहे का नाही. धनंजय उलटा काय होऊन जाईल धनश्री. काय लॉजिक नाही बोलण्यात, पण मजा येते. प्रत्येक बोलण्यात लॉजिक नसतं, एवढं सांगतो. जिरली का तुमची,